नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 10 चा पार्ट 1 चा क्वाड्रॅटिक इक्वेशन प्रॅक्टिस सेट नंबर 2.5 सॉल्व करणार आहोत. तर त्यामध्ये फर्स्ट आपला क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक्स अँड कंप्लीट. ओके, तर फर्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला कसं दिलंय बघा, क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलंय एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. ओके, त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की हे सॉल्व करण्यासाठी आपल्याला बी स्क्वेअर मायनस 4ac हे फाइंड आउट करायला लागतं. तर त्याच्या दोन व्हॅल्यू दिल्यात, बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 5 and b square minus 4ac is equal to minus 5. आणि त्याचं नेचर ऑफ रूट्स लिहायचे तुम्हाला, म्हणजे इथली एक फिल इन द ब्लँक करायचं आणि इथे फिल करायचं ब्लँक. ओके, तर कसं करणार, तर आपला ह्याचा आन्सर लिहिण्यासाठी आपल्याला हे तीन महत्वाचे रूल्स आहेत ते फॉलो करणं आवश्यक आहे. त्यामध्ये फर्स्ट रूल काय, समजा बी स्क्वेअर मायनस 4ac याची व्हॅल्यू 0 आली तर तो रूट कसा असतो, तर रिअल आणि इक्वल असतो. ओके, इफ बी स्क्वेअर मायनस 4ac इज ग्रेटर दॅन 0, म्हणजे 0 पेक्षा ह्याचा आन्सर किती आलं, अधिक आलं, जास्त आलं, ग्रेटर आलं, तर तो रूट रिअल असतो बट अनइक्वल असतो. ओके, थर्ड काय आपला दिलाय फॉर्म्युला त्यांनी, बी स्क्वेअर मायनस 4ac हा लहान आला कशापेक्षा, 0 पेक्षा. ओके, इथे लहानचं स्मॉलचं चिन्ह आहे, तर देन द रूट्स आर नॉट रिअल, ते रूट्स रिअल नसतात. तर आपण ह्यावरून बघूया, हा बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 5, हा जो 5 आहे तो आपला सहज समजू शकतो की हा शून्यापेक्षा मोठा आहे, 0 पेक्षा मोठा आहे. याचा अर्थ काय, ही कंडिशन आपली मॅच करते, कोणती, बी स्क्वेअर मायनस 4ac इज ग्रेटर दॅन 0, देन द रूट्स आर रिअल अँड अनइक्वल. मग आपण इथे लिहूया, रूट्स आर रिअल अँड अनइक्वल. ओके, दिस इज द फर्स्ट आन्सर. आणि -5 ऑलवेज आपल्याला माहिती आहे की शून्यापेक्षा लहान आहे, 0 पेक्षा लहान आहे, याचा अर्थ आपलं काय ना, द रूट्स आर नॉट रिअल. ओके, हा आपले झाले फर्स्ट फिल इन द ब्लँक्स कंप्लीट झालेला आहे. सेकंड क्वेश्चन बघा काय, सम ऑफ द रूट्स, म्हणजे दोन रूट्सची ऍडिशन किती येते, -7 येते, आणि प्रोडक्ट किती येतो, तर 5 येतो. तर आपला फॉर्म्युला कसा असतो बघा, एक्स स्क्वेअर मायनस, इथे सम मध्ये असते ती नेहमी सम असते, -7x प्लस रूट प्रोडक्ट शेवटी असतो लास्टला 5 इज इक्वल टू 0. मग आपलं इक्वेशन काय येणार, एक्स स्क्वेअर प्लस 7x प्लस 5 इज इक्वल टू 0. दिस इज द आन्सर. ओके, हे फिल इन द ब्लँक्स आपण इथे कंप्लीट केलेलं आहे. थर्ड बघा, इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, then 2x square minus 4x minus 3 is equal to 0, then find out alpha and beta, alpha plus beta and alpha into beta. ओके, तर आपल्याला सिंपल आहे, अल्फा बीटा, दिस वन इज अल्फा, दिस वन इज बीटा. ओके, मग आपल्याला समजायला पाहिजे अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला काय, मायनस बी अपॉन ए. मग आपण इथे लिहू शकतो मायनस बी अपॉन ए. व्हॉट इज बी, बी इज -4. ओके, ए इज अ 2, ऑलरेडी साइन माइनस है, माइनस माइनस प्लस, देयरफॉर 4 अपॉन 2 2. अल्फा प्लस बीटाचा आन्सर किती आलं, 2 आलं. ओके, देन अल्फा इंटू बीटाचा फॉर्म्युला सी अपॉन ए. ओके, दिस वन इज अ सी, दॅट इज -3 and a is a 2. okay, therefore final answer is -3 upon 2. okay, this is the answer of this question. okay, आपला सेकंड क्वेश्चन आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट फॉर द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, देन फर्स्ट क्वेश्चन इज एक्स स्क्वेअर प्लस 7x मायनस 1 इज इक्वल टू 0. ह्या इक्वेशनला आपल्याला कम्पेअर करायचं आहे, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. मग एची व्हॅल्यू काय येणार, तर एक्सच्या इथे मल्टिप्लायर 1 आहे, देयरफॉर ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू 7 अँड सी इज इक्वल टू -1. ह्याला ए बी सी चे आपल्याला व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे डेल्टा. डेल्टा म्हणजेच काय, बी स्क्वेअर मायनस 4ac. आपल्याला सबस्टिट्यूट करायचे व्हॅल्यू, बी ची व्हॅल्यू किती आहे, 7 स्क्वेअर मायनस 4 इंटू ए ची व्हॅल्यू 1 इंटू सी ची व्हॅल्यू -1. ओ, तर देन 7 7 जा 49 मायनस 4 1 जा 4, म्हणजे दॅट मीन 4 1 जा 4, another 4 1 जा -4, therefore -4. 49 plus 4, therefore
Delta is equal to 53. This is the answer of this question. Okay. आपला सेकंड प्रॉब्लेम असा आहे 2y² मायनस 5y प्लस 10 इज इक्वल टू 0. त्याचा आन्सर आपण लिहिण्यासाठी ह्याला कम्पेअर करूया x² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. देन a ची व्हॅल्यू 2, b इज इक्वल टू -5 अँड c इज इक्वल टू 10. आपण जो डेल्टा घेतो त्याचं इक्वेशन काय येतं, डेल्टा इज इक्वल टू b² मायनस 4ac. our b is -5, therefore -5 square into 4, a is a 2, sorry, -4ac into 10, right? c ची व्हॅल्यू 10. then -5 square positive 25 minus 4 to the 8, 8 into 10, 80, right? 25 minus 80, that means 5 75 70 55, but sign negative. What is the value of delta? -55. Okay, another question is √2x² plus 4x plus 2 √2. same follow करायचे प्रोसिजर. x² plus bx plus c is equal to 0. कंपेअर केला आपण ह्या इक्वेशनला. therefore a is equal to √2, b is equal to 4 and c is equal to 2 √2. okay, then डेल्टा फाइंड आउट करायचं आपल्याला. b² मायनस 4ac, b ची व्हॅल्यू किती आहे √2 मायनस 4 इंटू a ची व्हॅल्यू b², b किती आहे 4 आहे, सॉरी 4², देन 4 इंटू √2 इंटू 2 √2. ओके, तर बघा काय करायचं. 4 चा स्क्वेअर 16 मायनस, आता 4 इंटू 2, 4 इंटू 2 रूट मधल्या व्हॅल्यूची मल्टिप्लिकेशन रूट बरोबर होतं आणि रेग्युलर व्हॅल्यूचे मल्टिप्लिकेशन रेग्युलर होतं. 2 इंटू 4 8, √2 इंटू √2 √4, राईट. देन 16 मायनस √4 चा आन्सर काय येतं 2. ओके, स्क्वेअर रूट 2 येतो. 16 इंटू 8 टू 16, therefore delta is 0. This is the answer of these two questions. Okay, आपला जो थर्ड प्रॉब्लेम आहे तो असा आहे, डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ द फॉलोइंग ऑर्डर्ड इक्वेशन फ्रॉम देअर डिस्क्रिमिनंट्स. ओके, तर आपल्याला मगाशी जसं केलं तसंच करायचंय. तर फर्स्ट स्टेप काय बघा आपण करूया. कम्पेअर करायचं x² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. देन a ची व्हॅल्यू इथे आपल्याला 1 मिळते. ठीक आहे, इथे कोण म्हणजे 1 आहे. b इज -4 अँड c इज ऑल्सो बट पॉझिटिव्ह 4, राईट. ओके, आपल्याला डेल्टा फाइंड आउट करायचा आहे, डिस्क्रिमिनंट फाइंड आउट करायचा आहे. तो कसा करणार, b² मायनस 4ac, दॅट मीन्स b ची व्हॅल्यू -4 b², ओके, b² मायनस 4² इंटू 4 इंटू a1 अँड c4. ओके, that means 4 minus 4² is positive 16 minus 4 1s are 4, 4 4s are 16. okay, our final answer is 16 minus 16 0. तर आपल्या ह्याच्यामध्ये अजून एक स्टेप ऍड करायची आहे की जर तुमचा आन्सर जे आलंय ते त्याचं नेचर सांगायचं. जसं आपण फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह केला होता तसं. मग डिस्क्रिमिनंटचं उत्तर 0 आलं असेल तर आपल्याला माहिती आहे की आपला रूट कसा असतो, रूट आर real and equal. okay, this is the answer of this question. आपला नेक्स्ट प्रॉब्लेम असा आहे 2y² मायनस 7y प्लस 2 इज इक्वल टू 0. ओके, ह्याला आपण कम्पेअर करूया. x² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. therefore a ची व्हॅल्यू आली आपली 2, b ची व्हॅल्यू -7 अँड c ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह 2. ओके, मग आपला डिटर्मिनंट डिस्क्रिमिनंट्स फाइंड आउट करायचा आहे, दॅट इज डेल्टा. therefore b² मायनस 4ac, तर b किती आहे -7 प्लस मायनस 4 इंटू 2 इंटू 2. ओके, 7 चा स्क्वेअर 49,
निगेटिव्ह असेल कुठची साईन किंवा पॉझिटिव्ह असेल, पण स्क्वेअर नेहमी पॉझिटिव्ह होते, नेहमी लक्षात ठेवा. 7 7 जा 49 मायनस 4 2 जा 8 8 2 जा 16, राईट. 49 मायनस 16 33. मग डेल्टा हा तुमचा कसा आला, देअरफॉर डेल्टा इज अ ग्रेटर दॅन 0. देअरफॉर द रूट्स आर रियल अँड अनइक्वल. ओके, 0 पेक्षा मोठा आला म्हणतो अनइक्वल आहे पण रिअल आहेत. दिस इज अवर आन्सर. ओके, थर्ड प्रॉब्लेम आपला कसा आहे बघा. इथे पण आपण कम्पेअर करायचं एम स्क्वेअर प्लस 2m प्लस 9 ला कोणाबरोबर, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. देन ए ची व्हॅल्यू आपली 1 येते, कारण इथे 1 कोण नाही म्हणजे 1 मल्टिप्लायर आहे. बी येतो 2 आणि सी किती येतो 9, राईट. डेल्टा फाइंड आउट करूया. बी स्क्वेअर मायनस 4ac, आपला बी 2 आहे, 2 स्क्वेअर मायनस 4, ए किती आहे 1 अँड सी 9. ओके, दॅट मीन 2 2 जा 4, 2 चा स्क्वेअर 4 मायनस 4 1 जा 4, 4 9 जा 36. ओके, आन्सर किती येणार, मायनस सबस्ट्रॅक्शन होणार पण साइन मोठ्या नंबरचा मायनस 32. ओके, दॅट मीन्स डेल्टा is a smaller than 0, right? Delta is smaller than 0, therefore the roots are not real. This is the answer of this question. Okay, आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, फॉर्म द क्वाड्रेटिक इक्वेशन. आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करायचं कशावरनं, इफ द रूट्स आर 0 अँड 4. ओके, मग आपल्याला 0 अँड 4 रूट दिले, याचा अर्थ अल्फा इज इक्वल टू 0 अँड बीटा इज इक्वल टू 4. ओके, मग आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन फॉर्म करण्यासाठी आपल्याला आपण असं लिहूया, द रिक्वायर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन इज एक्स स्क्वेअर मायनस, फॉर्म्युला एक्स स्क्वेअर सुरुवात करायची, मध्ये मायनस साइन, कंपल्सरी मायनस साइन लिहायचं, त्याच्यानंतर लिहायचं ते अल्फा प्लस बीटा मल्टिप्लाइड बाय एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. मग आता तुम्हाला अल्फा प्लस बीटा काढायला लागेल. अल्फा किती आहे 0 आहे आणि बीटा किती आहे 4 आहे. आपण सबस्टिट्यूट करूया व्हॅल्यू, 0 प्लस 4 इंटू अल्फा प्लस 0 इंटू 4, 0 मल्टिप्लाइड बाय 4, ओके, इज इक्वल टू 0. देन एक्स स्क्वेअर मायनस 4, इथे अल्फा नाही, इथे एक्स, सॉरी, इथे एक्स, 4x प्लस 0 इज इक्वल टू 0. therefore x is equal to x square minus 4x is equal to 0. this is the answer of this question. this is our required quadratic equation. ओके, तसा आपला सेकंड प्रॉब्लेम मध्ये आपल्याला दोन व्हॅल्यूज कुठच्या दिल्या आहेत, तर त्या अशा आहेत की 3 and minus 10. ओके, 3 and minus 10, तर त्यांचा पण अल्फा कुठचा, तर 3 अँड बीटा मायनस 10. आपला फॉर्म्युला नेहमीप्रमाणे आहे, द रिक्वायर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन इज एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा मल्टिप्लाइड बाय एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. therefore x square मायनस अल्फा प्लस बीटा, अल्फा किती आहे 3, बीटा किती आहे मायनस 10. ओके, ऍडिशन होणार नाही, सबस्ट्रॅक्शन होणार, मायनस आहे म्हणून, इंटू एक्स प्लस 3 इंटू मायनस 10, राईट, इज इक्वल टू 0. therefore एक्स स्क्वेअर प्लस मायनसचं सबस्ट्रॅक्शन होतं, साइन येतं मोठ्या नंबरचं, therefore मायनस 7x, बिकॉज 3 मायनस 10 7, साइन राहणार मायनस मायनस परत मायनस 7x असं राहील, प्लस मायनस 30 इज इक्वल टू 0. therefore फायनल आन्सर काय येणार, मायनस मायनस प्लस एक्स स्क्वेअर प्लस 7x मायनस 30 इज इक्वल टू 0. दिस इज अवर रिक्वायर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन. ओके, आपला जो थर्ड प्रॉब्लेम आहे तो असा आहे,
1/2 and -1/2. Okay, then alpha is equal to 1/2, beta is equal to -1/2. The required quadratic equation is x square minus alpha plus beta multiplied by x plus alpha into beta is equal to 0. Then x square minus 1 plus 2 minus 1 plus 2. का तर इथे साइन मायनस आहे म्हणून इथे -1/2 into x plus 1/2 multiplied by -1/2 is equal to 0. Then x square plus minus मायनस होणार म्हणजे आन्सर येणार तुमचं 0x प्लस 1 1 जा 1 2 2 जा 4 बट साइन निगेटिव्ह असल्याने साइन निगेटिव्ह आला इज इक्वल टू 0. देन आन्सर फायनल आन्सर काय येणार एक्स स्क्वेअर प्लस ब्रॅकेट मध्ये -1/4 इज इक्वल टू 0. देन एक्स स्क्वेअर -1/4 इज इक्वल टू 0. दिस इज अवर रिक्वायर्ड quadratic equation. Okay, our fourth problem is 2 minus root 5 and 2 plus root 5. Okay, then alpha is equal to 2 minus root 5 and beta is equal to 2 plus root 5. Okay, हे सोडवण्यासाठी आधी आपण अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा हे फाइंड आउट करूया. देन अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 2 minus root 5 plus 2 plus root 5, right? ऍडिशन कशी होते याची तर नंबर्स फ्री नंबर त्याचे ऍडिशन होते तर 2 + 2 4 रूट जे नंबर आहेत त्यांची वेगळी ऍडिशन होते किंवा सबट्रॅक्शन होते. इथे सबट्रॅक्शन होईल का इथे -5 आहे इथे +5 आहे मायनस प्लस गेट कॅन्सल देअरफॉर आन्सर आला आपलं 4 अल्फा प्लस बीटाचं. आता आपल्याला काढायचं अल्फा मल्टिप्लाइड बाय बीटा. ते कसं काढणार 2 minus root 5 multiplied by 2 plus root 5, राईट. इथे पण सेम प्रोसिजर फॉलो करायची. 2 2 जा 4 इंटू मायनस वाय मायनस बिकॉज मायनस प्लस मायनस रूट 5 चं मल्टिप्लिकेशन किती येतं √25, राईट. देअरफॉर रूट स्क्वेअर 25 चा स्क्वेअर रूट किती तर 5. 4 - 5 -1 कारण नंबर मोठ्या नंबरचे साइन येणार इथे मायनस आहे मायनस होऊन आला. आपल्याला अल्फा प्लस बीटा अल्फा इंटू बीटा आणि अल्फा प्लस बीटा मिळालेले आहे. तर आपण सबस्टिट्यूट करूया रिक्वायर्ड इक्वेशन मध्ये. रिक्वायर्ड इक्वेशन काय आपलं एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा मल्टिप्लाइड बाय एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. देन एक्स स्क्वेअर अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आपण काढली 4 देअरफॉर -4 इथे एक्स आहे मग 4x हा -1 मग साइन इथलं -1 होणार इज इक्वल टू 0. दिस इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, आपला जो फिफ्थ प्रॉब्लेम आहे तो असा आहे द सम ऑफ देअर रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट. फाइंड k इफ द इक्वेशन इज x स्क्वेअर -4kx प्लस k प्लस 3 इज इक्वल टू 0. ओके, मग हा क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी आपल्याला जी कंडिशन दिली आहे तिचा आधी आपण अभ्यास करूया. द सम ऑफ द रूट्स, कुठचे दोन रूट्स असतात आपले अल्फा आणि बीटा, बरोबर. मग सम म्हणजे ऍडिशन अल्फा प्लस बीटा. ओके, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू डबल देअर प्रोडक्ट. म्हणजे ह्या दोघांचा प्रोडक्ट म्हणजे अल्फा इंटू बीटा तो किती आहे डबल. म्हणजे ह्याचा डबल केल्यावर तुम्हाला यांचं ऍडिशन असेल ते दोन्ही आन्सर सेम असतील. तर आपल्याला ही कंडिशन आपण ह्या फॉर्म मध्ये लिहून घेतलेली आहे. आता ह्याला आपण एक नंबर दे इक्वेशन. पण आपल्याला इक्वेशन कोणतं दिलंय त्यामधला के फाइंड आउट करायचा आहे. तो इक्वेशन असं आहे एक्स स्क्वेअर -4kx प्लस k प्लस 3 इज इक्वल टू 0. हे इक्वेशन मॉडिफाय केलंय मी इथे k प्लस 3 एका ब्रॅकेट मध्ये घेतलंय आणि हे सेपरेट आहेत. ओके, ह्यावरून आपण a फाइंड आउट करायचा. a इज इक्वल टू 1 इथे 1 कोण नाही म्हणजे 1 मल्टिप्लायर आहे. b इज इक्वल टू -4k c इज इक्वल टू k प्लस 3. देन वी हॅव टू फाइंड अल्फा प्लस बीटा कारण ह्या वेळेला आपल्याला ते सबस्टिट्यूट करायचे म्हणून अल्फा प्लस बीटा आपण फाइंड आउट करतोय. अल्फा बीटाचा फॉर्म्युला काय -b/a दॅट्स मीन्स -4k/1.
positive, negative, negative, positive. That means answer is 4k. Then we have to find alpha into beta. What is the formula of alpha into beta? C upon A. What is C? C is k plus 3 divided by 1. Therefore, we get answer k plus 3. This is equation number 3. ठीक आहे. आता आपल्याला पुढे काय करायचंय बघा, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा. ह्यामध्ये ह्या ज्या व्हॅल्यू मिळाल्या त्या आपण सबस्टिट्यूट करूया. त्या कशा करायच्या, तर अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे, सबस्टिट्यूट इक्वेशन 2 and 3 in 1. ओके, इक्वेशन 1 आपला अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 2 इंटू अल्फा प्लस अल्फा बीटा. ओके, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आली 4k, 2 इंटू k प्लस 3, राईट. देअरफॉर 4k इज इक्वल टू, ब्रॅकेट सॉल्व करूया, 2 इंटू k 2k, 2 इंटू 3 6, राईट. देअरफॉर 2k इथे पॉझिटिव्ह आहे, ह्या साईडला निगेटिव्ह होईल, 4k मायनस 2k इज इक्वल टू 6. देअरफॉर 2k इज इक्वल टू 6. सबस्ट्रॅक्शन झालं यांचं. मग k फाइंड आउट करायचा, 2 हा मल्टिप्लायर आहे तर 6 ला तो डिवाइड होईल. ओके, देअरफॉर k ची व्हॅल्यू 2 3 जा 6, k ची व्हॅल्यू आली 3. दिस इज अवर आन्सर. ओके, आपला 6th प्रॉब्लेम असा आहे, इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन y स्क्वेअर मायनस 2y मायनस 7 इज इक्वल टू 0, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर अँड अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. ओके, मग त्यासाठी आपल्याला आधी अल्फा आणि बीटाच्या व्हॅल्यू फाइंड आउट करून घ्यायला लागतील, हे आन्सर फाइंड आउट करण्यासाठी. तर आपण आधी इक्वेशन लिहून घ्या. इक्वेशन काय आपलं, y स्क्वेअर मायनस 2y मायनस 7 इज इक्वल टू 0. ओके, ह्यावरून आपण कम्पेअर करून जर काढलं तर a ची व्हॅल्यू किती आपली येते 1, कारण y चा मल्टिप्लायर कोण नाही म्हणजे 1. b ची व्हॅल्यू मायनस 2 आणि c ची व्हॅल्यू मायनस 7, राईट. मग ह्यावरून आपण अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे. त्याआधी आपल्याला अल्फा प्लस बीटा फाइंड आउट करायला लागेल. मग आपला अल्फा प्लस बीटा फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला कोणता आहे, मायनस बी अपॉन ए. ओके, मग बी कोणता आहे तुमचा, मायनस 2. ऑलरेडी मायनस साइन आहे, हा मायनस 2 अपॉन ए ची व्हॅल्यू 1, मायनस मायनस प्लस, जर बी ची व्हॅल्यू किती आली, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आली 2, इक्वेशन 1. ठीक आहे, आपला आता फाइंड आउट अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे आपण, म्हणजे 2 आलेली आहे. अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू किती आहे ती फाइंड आउट करूया. अल्फा इंटू बीटा कसा काढणार, सी अपॉन ए. सी किती आपला मायनस 7 अपॉन ए किती आहे 1, देअरफॉर ह्याची व्हॅल्यू आली मायनस 7, इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, मग आपल्या हा दोन व्हॅल्यू फाइंड आउट केल्या. आता आपण इक्वेशन पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. तो कसा आहे बघा, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. ओके, ह्याचा एक स्टँडर्ड फॉर्म आहे सॉल्व्ह केल्यानंतरचा. इक्वेशन सॉल्व्ह केला स्टँडर्ड फॉर्म काय आपला येतो, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 अल्फा बी, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 अल्फा बी. ओके, मग अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आपण किती फाइंड आउट केली तर 2, 2 चा स्क्वेअर मायनस 2 इंटू अल्फा बीटा, अल्फा याची मायनस 7, राईट. 2 चा स्क्वेअर 4 मायनस 2 7 जा मायनस 14, राईट. मायनस मायनस प्लस, मग ह्याचा आन्सर किती आलं, पॉझिटिव्ह 18. ओके, ह्या इक्वेशनचा आलं अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरचा आलं पॉझिटिव्ह 18 आन्सर आलं. आता आपला सेकंड कोणता आहे, तर अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब, राईट. मग हे कसं करणार, तर हा त्याचा सोडवल्यानंतर असं आपल्याला इक्वेशन मिळतं, अल्फा प्लस बीटा क्यूब मायनस 3 अल्फा बीटा प्लस इंटू अल्फा प्लस बीटा. ओके, आता आपण हे सॉल्व्ह करूया. अल्फा प्लस बीटाचा आन्सर आपलं 2 आहे, 2 चा क्यूब मायनस 3 इंटू अल्फा इंटू बीटा मायनस 7. ओके, मायनस 7 आहे, अल्फा प्लस बीटा 2, ओके, इंटू 2, हे सेपरेट लिहिले. 2 चा क्यूब 8 मायनस 3 7 जा मायनस 21, मायनस 21 2 जा मायनस 42. ओके, मायनस मायनस प्लस, then 8 plus 42 50. This is the answer of this question. Okay,
आपला नेक्स्ट प्रॉब्लेम असा आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ के इफ द रूट्स ऑफ द फॉलोइंग ऑर्डर्ड इक्वेशन्स आर रिअल अँड इक्वल. ओके, त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन असा येतो 3y² प्लस ky प्लस 12 इज इक्वल टू 0. आता ह्यावरून आपण काय काढायचं, तर ए बी आणि सी च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहेत. इथे ए किती आहेत, A3, बी इज इक्वल टू के, सी इज इक्वल टू 12. ओके, मग ह्यावरून आपण काय फाइंड आउट करतो, तर डेल्टा. डेल्टा म्हणजे काय, तर B² मायनस 4AC राईट इज इक्वल टू डेल्टा. आपण इथे लिहूया, बी म्हणजे K² मायनस 4 इंटू A3 अँड सी किती आपला 12 राईट. म्हणजे काय आणणार आपलं, K² मायनस 4 3 जा 12, 12 12 जा 144. डेल्टाची व्हॅल्यू आपली किती आली, 144. ओके, पण आपल्याला कंडिशन काय दिली आहे, गिवन काय दिलंय, रूट्स आर रियल अँड इक्वल. याचा अर्थ काय झाला, देअरफॉर K² मायनस 144 इज इक्वल टू 0. ओके, मग ह्याचे फॅक्टर पाडू शकतो आपण. K प्लस 12, दोन वेळा के एकदा के घेतला, 12 12 जा 144, देअरफॉर K मायनस 12 इज इक्वल टू 0. देअरफॉर K प्लस 12 इज इक्वल टू 0 और K minus 12 is equal to 0. Therefore K is equal to minus 12 or K is equal to plus 12. Okay, these are the two roots of this given equation. Okay, आपला नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, kx इंटू x मायनस 2 प्लस 6 इज इक्वल टू 0. ओके, आपण हा सॉल्व करूया. फर्स्ट स्टेप मध्ये आपण ह्या ब्रॅकेटला सिम्प्लिफाय करूया, ह्याने मल्टिप्लाय करून kx इंटू x, kx² kx इंटू मायनस 2 kx प्लस 6 इज इक्वल टू 0. आता आपण ह्यावरून ए बी आणि सी च्या व्हॅल्यू फाइंड आउट करूया. a इज इक्वल टू k, b इज इक्वल टू मायनस 2k अँड c इज इक्वल टू 6. आता आपण काय करूया, ह्या इक्वेशन वरून डेल्टा म्हणजेच काय, B² मायनस 4AC फाइंड आउट करूया. b किती आहे, मायनस 2k स्क्वेअर मायनस 4 इंटू a दॅट इज k इंटू 6 राईट. मायनस 2k चा स्क्वेअर किती, मायनस 2 इंटू 2 मायनस मायनस प्लस 4k² मायनस 24k. why 4 6 are 24 and k here. okay, this is your delta, that is B² minus 4AC. but आपली कंडिशन काय आहे, the roots are real and equal. हे आपल्याला दिलंय, therefore हे गिवन आहे राईट. therefore 4k² minus 24k इज इक्वल टू 0 राईट. ह्यामध्ये कॉमन कोण आहे, रिअल अँड इक्वल असल्यामुळे आपण 0 लिहिलंय, हे त्यामागचं कारण आहे. ह्याच्यामध्ये कॉमन 4k इथे पण 4k ने डिवाइड पॉसिबल आहे. मग इथे 4k बाहेर काढल्यावर काय राहणार, k राहणार नुसता. का, तर एक k इथे बाहेर आलाय. इथे 4 6 जा 24 म्हणून 6 ने डिवाइड करायचं, 4 ने 6 ला 24 ला डिवाइड 6 येतं. हा k ब्रॅकेटच्या बाहेर येणार आणि इथे एकच k आहे, मग इथे 6च येणार. देअरफॉर 0. therefore 4k is equal to 0 or k minus 6 is equal to 0. okay, therefore k is equal to 4 divided by 0 0 or k is equal to positive 6, but k is not equal to 0. this condition is not possible. okay, आपण लिहूया नको, आपण असं बोलू शकतो, k is not 0 is not possible because if this is the k is equal to 0 is here, then this is not a quadratic equation. okay, therefore what is the value of k, the value of k is 6. okay, this is the answer of this question.